करंज्या बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे ह्या छोट्या वाटीने 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, चाळून घेतलेला आहे मैदा। तसंच 1 टीस्पून मी इथे बारीक रवा घेतलेला आहे, तूप घेतलेलं आहे, मीठ घेतलंय, सारणासाठी खोबरं घेतलंय, ओलं खोबरं 1 वाटी घेतलंय आणि पाव वाटी गूळ घेतलेला आहे। तर आता त्यामध्ये आपण हा 1 टीस्पून जो बारीक रवा घेतलाय तो घालून घ्यायचा आहे। तसंच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये मी फोडणीच्या भांड्यामध्ये 1 टीस्पून एवढं तूप घेतलेलं आहे, ते आपण गरम करून घेणार आहोत आता आपण हे या मैद्यामध्ये घालून घेणार आहोत आणि टीस्पूनने गरम आहे ना, त्यामुळे टीस्पूनने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता टीस्पून आपण काढून घेणार आहोत आणि हाताने व्यवस्थित असं पीठ चुरून घेणार आहोत, जेणेकरून आपली करंजी एकदम खुसखुशीत होईल। हे बघा, हाताने असं हे करून घ्यायचं आहे पीठ पूर्ण। पीठ थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे, एकदम घट्ट पण मळायचं नाही आहे, मीडियम मळून घ्यायचं आहे। झालं आहे, आता थोडासा पुन्हा तुपाचा हात लावून आपण पुन्हा हे करून घेणार आहोत, थोडा तुपाचा हात लावून घेणार आहोत। बघा, जास्त घट्ट मळलं नाही आहे मी, मीडियम मळायचं आहे त्याला, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं, आणि जास्त वेळ ठेवायचं नाही आहे। लगेच सारण तयार करून 10 मिनिटात आपल्याला करंज्या करायला घ्यायच्या आहेत। आता हे आपण झाकून ठेवून द्यायचं आहे 10 मिनिटासाठी। भांडं गरम करत ठेवलेलं, त्याच्यामध्ये 1 टीस्पून एवढं तूप घालून घ्यायचं आहे। तूप आपलं गरम झालं आहे, आता यामध्ये ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे। थोडं ओलं खोबरं परतून घ्यायचं आहे। गूळ घालायचं आहे, एका वाटीला पाव वाटी एवढंच गूळ घालायचं आहे। गूळ जास्त झालं तर आपलं सारण एकदम म्हणजे एकदम चिकट होऊ शकतं, त्यामुळे गूळ प्रमाणातच घातलं पाहिजे। बघा, गूळ आणि खोबरं आपलं एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये चिमूटभर मीठ घालणार आहोत आपण आणि वेलची पूड घालायची आहे, म्हणजे आपल्या सारणाला खूप छान स्वाद येईल। आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चरचर आवाज यायला पाहिजे, म्हणजे खोबऱ्यातलं पाणी एकदम निघून गेलं आहे, आपलं सारण छान तयार झालेलं आहे असं समजा। गॅस बंद करणार आहोत, आपलं सारण तयार झालेलं आहे। 10 मिनिटं झालेत, आपलं पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। हे बघा, सर्व गोळे करून घेतलेत आपण। आता आपण पारी लाटून घेणार आहोत। इथे मी एक गोळा घेतलेला आहे, आपण मैद्यामध्ये घोळवून घेऊन लाटून घ्यायचं आहे। हे बघा, आपण साचा घेतलेला आहे, ते ह्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे। बघा, अशी पारी घालून घ्यायची आहे। हे जे त्याचे दात आहेत त्याच्यावरती हे पारी आपली आली पाहिजे, अशा रीतीने आपल्याला ही पारी घालून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपण आता सारण घालून घेणार आहोत। दाबून छान सारण भरायचं आहे, सारखं जरा करून घ्यायचं आहे असं। आता याला बर्ड्सने थोडं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित चिकटलं जाईल। दोन्ही साईडला असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे बंद करायचं आहे, असं पूर्ण झाकलं गेलं पाहिजे। असं हाताने थोडं दाबायचं आहे। ह्याच्या आतमध्ये हे पिठाचं हे येता नाही तर इकडनं आपली करंजी उघडू शकते, त्याच्यामुळे इथे ह्याला टच होता कामा नये, असं आपल्याला दुमडून घ्यायचं आहे। आता हे बंद करायचं आहे आणि जोरात असं प्रेस करायचं आहे। हे हवं तर लावून घेऊ आपण आणि थोडं जोरात असं प्रेस करून घ्यायचं आहे। आता आपण हे खोलून बघू। हे बघा, छान आपला करंजी झालेली आहे। आता हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण काढून घ्यायचं आहे। हे बघा, हे बघा, इकडनं पण आपण त्याला लागू दिलं नव्हतं, त्यामुळे इकडनं पण आपली करंजी फाटलेली नाही, व्यवस्थित अशी करंजी आपली झालेली आहे। बघा, अशा साच्यामध्ये केलेल्या करंज्या एकसारख्या होतात आणि छान होतात, त्यामुळे तुम्ही पण साच्यामध्येच केली तर चांगलं होईल। आता अशाच आपण बाकीच्या पण करंज्या करून घेणार आहोत। हे बघा, सगळ्या आपल्या करंज्या करून झालेल्या आहेत साच्यातून।
आता आपण या तळायला घेणार आहोत. मीडियम गॅसवरती गरम केलेलं आहे. तेल आपलं छान गरम झालं आहे. आता एक एक करून आपण ही करंजी यामध्ये सोडून घ्यायची आहे. एकावेळी 4च सोडायचे आहेत, जास्त सोडायचे नाही आहेत, नाहीतर त्याला भाजायला व्यवस्थित जागा मिळत नाही. आणि वरून असं तेल टाकून घ्यायचं त्यावरती, म्हणजे ती छान भाजली जाईल. बदामी रंग आपल्या करंज्यांना आलेला आहे. आता आपण या काढून घेणार आहोत आणि अशाच बाकीच्या पण आपण भाजून घेणार आहोत. बघा, तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे त्याला. हे बघा, छान अशा आपल्या ओल्या नारळाच्या करंज्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा. तुम्ही बघू शकता, एक मी तुम्हाला मोडून दाखवते. हे बघा किती खुसखुशीत झाली आहे बघा. हे बघा, छान खुसखुशीत करंज्या होतात. तुम्ही नक्की या ट्राय करा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नीता रेसिपी मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.